हॅलो स्टुडंट. तर बाळांनो, आज आता आपण पाहणार आहोत पर्सेंटेज कंपोजिशन. मागच्या लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला आपल्याला पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय, त्याच्यानंतर इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय हे आपल्याला छानपैकी पाहायचं आहे. तर पुस्तकामध्ये एकदम गिचमिड केलेलं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला मला वाटतं काय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलं आहे, पुन्हा पर्सेंटेज कंपोजिशन, त्यात पुन्हा इम्पिरिकल फॉर्म्युला आणि एकत्रित सगळं दिलं आहे. लास्टला एक्झाम्पल दिलं आहे. मग तसं आपण करायचं नाही, सेपरेट आपण करायचं आहे का नाही. त्या ठिकाणी व्यवस्थित छानपैकी बघायचं आहे का नाही. एकत्रित ताट वाढल्यावर त्यातलं काय खाऊन काय नाही असं होतं. तसं सेपरेट असलं की व्यवस्थित खायला पण सोपं, पचायला पण सोपं. तसं आपण छानपैकी सेपरेट आपण बघणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे नेमकं काय असतं किंवा पर्सेंटेज कंपोजिशन कशाला म्हणायचं. तर बाळांनो, पर्सेंटेज कंपोजिशनची डेफिनेशन काय सांगते, तर दी रिलेटिव्ह मास ऑफ ईच इलेमेंट इन 100 पार्ट्स ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड पर्सेंटेज कंपोजिशन. म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे नेमकं काय असतं, तर जो आपल्याला दिलेला कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या 100 पार्ट्समध्ये ईच इलेमेंटचा रिलेटिव्ह मास म्हणजे त्या पर्टिक्युलर इलेमेंटचं जे रिलेटिव्ह मास आहे ते सांगणं म्हणजेच त्याचं असणारं पर्सेंटेज कंपोजिशन सांगणं होय. लक्षात येते पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय, तर त्या एलिमेंटचा असणारं रिलेटिव्ह मास इन 100 पार्ट्स ऑफ कंपाऊंड. 100 पार्ट्स ऑफ कंपाऊंडमध्ये त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं रिलेटिव्ह मास किती आहे हे सांगणं म्हणजे त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन सांगणं होय. म्हणजे जर एक साधं एक्झाम्पल CO2 आहे, या CO2 कंपाऊंडमध्ये हा समजा टोटल 100 पार्ट्स एवढा CO2 कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कार्बनचं किती टक्के कार्बन आहे आणि पर्टिक्युलर ऑक्सिजन किती टक्के आहे हे सांगणं म्हणजे त्याचं असणारं पर्सेंटेज कंपोजिशन सांगणं होय. ओके. मग बाळांनो, हे जे पर्सेंटेज कंपोजिशन आपण काढतो किंवा पर्सेंटेज कंपोजिशन सांगतो हे कसं काढायचं, ह्याच्या काही स्टेप्स आहेत. ज्यावेळेस आपल्याला दिलेल्या एखाद्या कंपाऊंडचं पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो, सुरुवातीला फर्स्ट कॅल्क्युलेट दी मास ऑफ ईच इलेमेंट किंवा ईच ॲटम्स आर प्रेझेंट इन मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडमध्ये किंवा त्या मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या इलेमेंटचं सुरुवातीला काय करायचं, आपल्याला मास त्या ठिकाणी काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. पहिल्यांदा काय केलं, मास कॅल्क्युलेट केलं त्या मॉलिक्यूलचं. देन त्याचं असणारं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. लगेच काय करायचं, मोलार टोटल मॉलिक्यूलचं असणारं जे मोलार मास आहे ते मोलार मास त्या ठिकाणी नंतर त्या कंपाऊंडचं त्या ठिकाणी काढायचं आहे. आणि ते काढल्यानंतर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज ऑफ ईच ॲटम. आणि नंतर काय करायचं, प्रत्येक ॲटमचं असणारं जे पर्सेंटेज आहे म्हणजेच पर्सेंटेज कंपोजिशन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग ते कसं काढतात ते आपण एक एक्झाम्पल घेऊन त्या ठिकाणी बघणार आहोत. तर बाळांनो, फॉर एक्झाम्पल इथं आपण C2H5OH हे काय केलं, एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण घेतलं. मग C2H5OH म्हणजे हा काय आहे, इथेनॉल आहे का नाही, इथेनॉल आहे. मग या इथेनॉलमध्ये आता याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमचं आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं आहे. म्हणजे या C2H5OH मध्ये कार्बन किती टक्के आहे, हायड्रोजन किती टक्के आहे आणि ऑक्सिजन किती टक्के आहे हे काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे. पर्सेंटेज कंपोजिशन त्या ठिकाणी आपल्याला त्याचं काढायचं आहे. मग आपण दिलेल्या रूल्सनुसार बघूया काय म्हणतंय सुरुवातीला, तर त्याचं असणारं मास काढा आहे का नाही, त्याचं असणारं काय करायचं आहे, मास काढायचं आहे. मग याच्यामध्ये इट कंटेन्स हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, 2. इट कंटेन्स 2 कार्बन, 5 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, त्याच्यानंतर हायड्रोजन 5 आहेत आणि ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. लक्षात येते. मग बाळांनो, कार्बनचं असणारं जे ॲटॉमिक मास आहे कार्बनचं ते किती असतं, 12. हायड्रोजनचं किती असते, 1 आणि ऑक्सिजनचं किती असते, 16 आहे का नाही. 12, 1 आणि 16. मग आता काय करू आपण, याचं असणारं टोटल मास त्या ठिकाणी काढूया. आता मासेस तर तुम्हाला माहिती आहेत. मग आता टोटल मास ऑफ कार्बन, टोटल मास ऑफ हायड्रोजन आणि टोटल मास ऑफ ऑक्सिजन.
मग आता पहा टोटल मास ऑफ कार्बन, कार्बन किती आहेत 2 आहेत 2 इंटू कार्बनचं किती सांगितलं होतं मी 12 ओके. हायड्रोजन किती आहेत 5 आहेत, किती आहे मास 1. ऑक्सिजन किती आहेत 1 आहे, किती आहे 16. 12 दुने 24, 5 आणि 16 ओके. मग आता याच्यामध्ये बघा बाळांनो दिलेल्या याच्यात बरोबर आहे का, काहीतरी आपलं चुकतंय आहे का नाही. हायड्रोजन त्या ठिकाणी फक्त इथलेच कॅल्क्युलेट केलं, हायड्रोजन कॅल्क्युलेट केलाय का नाही केला. म्हणजे टोटल किती आहेत हायड्रोजन 6 हायड्रोजन त्या ठिकाणी आहेत ओके. मग बाळांनो आता याचं येणारं टोटल जे मोलार मास आहे ते किती येते 6 आणि 4 10 6 16 1 आणि हे 4 म्हणजे टोटल मॉलिक्युलर मास आपण फाइंड आउट केलं ते किती आलं 46. म्हणजे मोलार मास ऑफ C2H5OH किती आहे, मोलार मास ऑफ C2H5OH इज किती आलं 46 ग्रॅम आलं आहे का नाही. 46 एवढं त्या ठिकाणी ते आलं. 2 स्टेप झाल्या. पहिल्यांदा आपण मास इच ॲटमचं बघितलं, त्याच्यानंतर त्याचं असणारं टोटल मोलार मास त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. नेक्स्ट काय म्हणतंय कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज ऑफ इच ॲटम. प्रत्येक ॲटमचं असणार काय करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे बाय युजिंग फॉर्म्युला म्हणते. मग आता फॉर्म्युला काय सांगतोय ते बघूया. आता पहिलं इथं समजा आपल्याला पर्सेंटेज ऑफ कार्बन, कार्बनचं आपल्याला त्या ठिकाणी पर्सेंटेज काढायचं आहे. ज्या वेळेस आपण पर्सेंटेज काढतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर ॲटमचा असणारा टोटल मास अपॉन मोलार मास इंटू 100 अशा पद्धतीनं आपण काय करतो त्या ठिकाणी ते पर्सेंटेज ऑफ इच ॲटम काढतो. मग कार्बनचा असणारं मास किती आहे 24 आहे 24 अपॉन मोलार मास किती आहे त्या मॉलिक्युलचं 46 इंटू 100. तसंच काय करायचं पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचा असणारं टोटल मास किती आहे 6 अपॉन मोलार मास किती आहे 46 इंटू 100. तसंच पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 मोलार मास 46 इंटू 100 ओके. अशा पद्धतीनं जर तुम्ही ते केलं तर याचा जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल 52.17% कार्बनचं असणारं. त्याच्यानंतर हायड्रोजनचं जर तुम्ही केलं तर ते किती येईल 13.05%. आणि असंच जर तुम्ही ऑक्सिजनचं केलं तर ते किती येईल 34.78%. हे झालं पर्सेंटेज कंपोजिशन आहे का नाही. इन दिस वे पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ इच ॲटम मे बी कॅल्क्युलेटेड. या पद्धतीनं आपण प्रत्येक ॲटमचं असणारं जे पर्सेंटेज कंपोजिशन आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो, काढू शकतो किंवा काढतो. लक्षात आलं. पर्सेंटेज कंपोजिशन काढत असताना सुरुवातीला तुम्हाला त्या प्रत्येक ॲटमचं असणारं मास माहिती पाहिजे. मास काढलं की मास लिहिलं की त्याच्यानंतर त्याचं असणारा मोलार मास काढायचं आणि मग बाय युजिंग फॉर्म्युला पर्सेंटेज ऑफ इच ॲटम त्या ठिकाणी काढायचा. पर्सेंटेज ऑफ इच ॲटम काढताना मास अपॉन मोलार मास इंटू 100 यानुसार ते काय करायचं पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं. लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत. पर्सेंटेज कंपोजिशन नेमकं पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय हे आता आपण छानपैकी एक्झाम्पलनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये असं नाही, त्याच्यामुळे हे छानपैकी व्यवस्थित लिहा, स्क्रीनशॉट घ्या आणि मग आपण याच्या पुढचा पॉईंट बघूया. तर बाळांनो आता आपण बघूया मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय आणि इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय त्याची असणारी डेफिनेशन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला बघूया बाळांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला म्हणायचं किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असतं. तर द फॉर्म्युला विच गिव्स ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट प्रेझेंट in one molecule of substance is called molecular formula. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असतं तर असा फॉर्म्युला किंवा फॉर्म्युला विच गिव्स ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ
सबस्टन्स म्हणजे तुम्हाला दिलेला जो सबस्टन्स आहे किंवा जो त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्यूल आहेत त्याच्यामध्ये असणारे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्याचे असणारे जे ॲटम्स असं आपण त्याला म्हणतो ते ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स हे किती आहेत ते जो फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो त्या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. लक्षात येते का बघा ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी किती आहेत हे जो फॉर्म्युला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो त्या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्हाला सांगितलं बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा बेन्झिन. ओके तर बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्हाला लिहायला सांगितलं मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतोय तर तुम्ही काय करता C6H6 असं लिहिता. लक्षात येते C6H6 फक्त कार्बन आणि हायड्रोजन म्हणता का नाही ॲक्च्युअल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत आणि ॲक्च्युअल नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स किती आहेत ते त्या ठिकाणी पर्टिक्युलर काय केलेलं असतं रिप्रेझेंट केलेलं असतं. त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. ॲक्च्युअल नंबर म्हणजे जेवढे आहेत तेवढे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत डिफरंट एलिमेंटचे ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत कार्बनचे 6 हायड्रोजनचे 6 ते आपण रिप्रेझेंट करतो त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. जर समजा तुम्हाला कार्बन डायऑक्साईड विचारलं कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा मग तुम्ही काय म्हणणार कार्बन आहे ऑक्सिजन आहे एवढं लिहिलं की याला कार्बन डायऑक्साईड म्हणतोय का आपण नाही. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर विचारला कार्बन डायऑक्साईड तर काय लिहावं लागणार आपल्याला CO2 म्हणजे ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत तेवढे त्या ठिकाणी काय करावं लागतात आपल्याला रिप्रेझेंट करावे लागतात. मग त्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला असं त्या ठिकाणी म्हणतो. कार्बन डायऑक्साईड ॲक्च्युअल कार्बन ॲटम्स किती आहेत त्याच्यामध्ये एकच आहे. डिफरंट एलिमेंट कार्बन आणि ऑक्सिजन हे 2 डिफरंट एलिमेंट्स आहेत आहे का नाही. मग नंबर ऑफ ॲटम्स कार्बनचा 1 आहे ऑक्सिजनचे 2 आहेत. ते जो फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो त्याला आपण काय म्हणतोय मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचं घ्या किंवा गॅसेसचं घ्या त्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हटलं की त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत डिफरंट एलिमेंटचे तेवढे रिप्रेझेंट केलेले असलेच पाहिजेत त्याला आपण काय म्हणतो त्या फॉर्म्युल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. लक्षात आलं. नेक्स्ट आहे इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला कशाला म्हणायचं किंवा इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय असतं तर द फॉर्म्युला विच गिव्स द सिम्पलेस्ट or smallest ratio of atoms of different element present in one molecule of substance is called its empirical formula. empirical formula म्हणजे काय सांगतंय तर तुमचा जो दिलेला सबस्टन्स आहे ते असेल किंवा त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलमध्ये असणारे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्याचे असणारे जे ॲटम्स आहेत त्याचा स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये किंवा सिम्पलेस्ट रेशोमध्ये आपण काय करतो ते ॲटम्स रिप्रेझेंट करतो. ओके त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतो आपण इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणतोय. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय फॉर्म्युला विच गिव्स सिम्पलेस्ट ऑर स्मॉलेस्ट रेशो कशाचा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट त्या सबस्टन्समध्ये किंवा दिलेल्या मॉलिक्यूलमध्ये असणारे जे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत त्याचा असणाऱ्या सिम्पलेस्ट फॉर्ममधला जो रेशो आहे तो आपण रिप्रेझेंट करतो त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतो आपण इम्पेरिकल फॉर्म्युला असं म्हणतो. मग इथं आपण बेन्झिनचंच एक्झाम्पल घेऊ. बेन्झिनचा आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला. तुम्हाला जर बेन्झिनचा इम्पेरिकल फॉर्म्युला काय म्हटलं तर काय सांगता येईल स्मॉलेस्ट किंवा सिम्पलेस्ट रेशोमध्ये सांगायचं C6H6 हा जर तुम्ही कसं लिहू शकता ओनली CH कार्बन्स आहेत हायड्रोजन्स आहेत. ओके हाच जर समजा आता आपला C6H6 ऐवजी C3H6 असं जर असतं तर ते कसं तुम्हाला सिम्पलेस्ट रेशोमध्ये लिहावं लागलं असतं CH3 असं लिहावं लागलं असतं. किंवा हेच जर समजा C8H10 असं असलं याचा असणारा जर सिम्पलेस्ट तुम्हाला फॉर्म विचारला तर हा सिम्पलेस्ट फॉर्म तुम्ही कसा लिहू शकता फॉर एक्झाम्पल हे C4H5. ओके म्हणजे जेवढं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तो आपण रेशो त्या ठिकाणी लिहू ओके तो काय असतो त्याचा असणारा इम्पेरिकल फॉर्म्युला असतो. आता बेन्झिनचा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं बेन्झिन काय येणार आहे CH एवढंच त्या ठिकाणी येणार आहे इम्पेरिकल फॉर्म्युला बेन्झिनचा. जर ग्लुकोजचा आपण पाहायचं झालं ग्लुकोज
हे का नाही, ग्लुकोज सर्वांना माहिती आहे. ग्लुकोजचा काय फॉर्म्युला C6H12O6. ओके, मग या ग्लुकोजचा हा काय आहे, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग याचा इम्पेरिकल फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला तर इम्पेरिकल फॉर्म्युला कसा लिहिता येईल ग्लुकोजचा? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. सिम्पलेस्ट रेशो, कार्बन 6 आहेत, हायड्रोजन त्याच्या डबल आहेत, म्हणजे कार्बन एकच कन्सिडर केला. हायड्रोजन किती 2, ऑक्सिजन किती आहेत 6 आहेत, म्हणजे CH2O, कार्बन 6 ऑक्सिजन 6, म्हणजे एक एक रिप्रेझेंट केलं. आणि त्याच्यात डबल काय आहेत, हायड्रोजन आहेत, म्हणून ते फक्त 2. कसा केला आहे, सिम्पलेस्ट स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये तो आपण काय करतो, रिप्रेझेंट त्या ठिकाणी करतो. दॅट इज इम्पेरिकल फॉर्म्युला. त्यालाच काय म्हणतो आपण, इम्पेरिकल फॉर्म्युला असं त्या ठिकाणी म्हणतो. ओके, मग जर बाळांनो तुम्हाला जर त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला इम्पेरिकल फॉर्म्युलावरून काढायचं झालं तर N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला यानुसार तुम्ही ते काढू शकताय. आता याच्यामध्ये आपण छानपैकी मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिलं, इम्पेरिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी पाहिलं. आता बाळांनो याच्यावरती असणारा इम्पेरिकल फॉर्म्युला कसा काढायचा, तुम्हाला एक्झाम्पल कसं विचारलं जातं ते एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता ह्या डेफिनेशनचा स्क्रीनशॉट घ्या छानपैकी. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर बाळांनो आता याच्यावरती असणारा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ॲक्च्युली कसा विचारला जातो ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर बघा काय सांगितलं आहे, ए कंपाऊंड कंटेन 4.07% हायड्रोजन, 24.27% कार्बन and 71.65% chlorine by mass. Its molar mass is 98.96 gram. What is its empirical formula? And atomic masses of hydrogen, carbon and chlorine are 1.008, 12 and 35.45 unified mass U रिस्पेक्टिव्हली. आता एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बाळांनो दिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर इम्पेरिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. एकदम सोपं आहे, एक 5 ते 6 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सनुसार आपल्याला जायचं आहे. आता पहिली स्टेप बघा बाळांनो, काय करायची, स्टेप फर्स्ट. पहिल्या स्टेपमध्ये पहिल्यांदा काय करायचं तर चेक वेदर दी sum of all the percentage is 100. Okay, sum of all the percentage is 100. म्हणजे काय करायचं, जे आपल्याला पर्सेंटेज दिले त्याची बेरीज 100 एवढी येते का बघायचं. बघूया आपण. आता जर हे जे दिलेलं पर्सेंटेज आहे या पर्सेंटेजची जर बेरीज केली, ओके, 4.07 प्लस किती दिलेला आहे 24.27 प्लस 71.65, ही जर बेरीज बाळांनो तुम्ही केली तर हे नियरली अबाउट 99.99 येते, म्हणजेच इक्वल टू 100 एवढी त्या ठिकाणी ती बेरीज येते. म्हणजे 100 एवढी ती बेरीज त्या ठिकाणी येते. म्हणजेच दिलेल्या याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही. पण जर समजा ही जर बेरीज जर 100 आली नाही तर रिमेनिंग पार्ट हा काय असतो, ऑक्सिजन असतो. आता इथं योगायोगानं काय झाले, जेवढी पर्सेंट दिलेली आहे ॲटमची ते 100 त्या ठिकाणी आलेली आहे. पण ही जर समजा 100 आली नसती तर या ठिकाणी याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे असं ग्राह्य धरलं जातं किंवा असतोच. ही जर 100 पेक्षा कमी असती तर आलेली जी पर्सेंटेज आहे ती 100 मधून मायनस करायची आणि जेवढी पर्सेंट राहिले तेवढं मग काय असतो, ऑक्सिजन त्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि मग तिथं नोट डाऊन करायचा तो ऑक्सिजन. लक्षात येते, जर 100% दिलेल्या या ॲटमची जर आली नाही तर सांगतोय 100 एवढी जर नाही आली तर जेवढी पर्सेंटेज आली आहे ती 100 मधून वजा करायची आणि जी पर्सेंटेज येते ती म्हणजे काय असतो, तेवढा पर्सेंट ऑक्सिजन त्या ठिकाणी काय असतो, प्रेझेंट असतो. लक्षात आलं. आता इथं 100 आले म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे. इथपर्यंत ओके, ठीक आहे. आता काय करायचं नंतर, स्टेप
सेकंड. आता दुसऱ्या स्टेपमध्ये बाळांनो काय करायचं, जे आपल्याला मास पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज मास, त्याचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये करायचं, ग्रॅममध्ये त्या ठिकाणी करायचं. ओके, म्हणजे हे जे 4.7% ते काय डायरेक्ट लिहायचं 4.07 ग्रॅम असं लिहायचं. ओके, म्हणजे किती हायड्रोजन किती दिलेलं आहे 4.07 ग्रॅममध्ये लिहायचा. त्याच्यानंतर कोण आहे कार्बन किती आहे 24.27% आहे, ते कशामध्ये लिहायचा ग्रॅममध्ये. त्याच्यानंतर काय आहे क्लोरीन पर्सेंटेजमध्ये कशामध्ये लिहायचा ग्रॅममध्ये लिहायचा ग्रॅम. लिहिलं इथपर्यंत. याच्यानंतर बाळांनो काय करायचं स्टेप तिसरी करायची, स्टेप थर्ड स्टेपमध्ये बाळांनो आपण काय करतो, जे कन्व्हर्ज आपण केले कन्व्हर्जन इनटू नंबर ऑफ मोल्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. ईच इलिमेंट जे आहे ते काय करायचं आहे त्याचं असणारं नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचे आहेत. मग ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करतो त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स कसे आपण फाइंड आउट करतो, तर मास अपॉन मोलार मास त्या ठिकाणी आपण काय करतो त्याचं लिहितो. मग आता या ठिकाणी मास किती दिलेला आहे 4.0% हायड्रोजन आहे आणि त्याचं असणार ॲटॉमिक मासेस खाली दिलेत बघा. ॲटॉमिक मासेस ऑफ हायड्रोजन कार्बन क्लोरीन आर रिस्पेक्टिव्हली किती 1.08 मास दिले, मोलार मास दिले. मग काय करायचं तिसऱ्या स्टेपमध्ये नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी काय करायचे फाइंड आउट करायचे. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. ओके, एकदम सोप्या पद्धतीने आपण चाललोय. पुस्तकामध्ये एकदम गिचमिडा असं दिलेलं आहे का नाही कन्व्हर्जन करा हे ते, तसं डायरेक्ट आपण काय म्हणायचं तिसऱ्या स्टेपला कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच ॲटम. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच ॲटम. प्रत्येक ॲटमचं काय करायचं आहे नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी काय करायचा फाइंड आउट करायचा. पण नंबर ऑफ मोल्स काढताना आता नंबर ऑफ मोल्स ऑफ पहिला कोणता आहे समजा हायड्रोजन आहे. ओके, हायड्रोजन. तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन. ओके, मग ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करतो त्यावेळेस मास आपण काय घेतो आपण मोलार मास त्या ठिकाणी आपण घेतो. मास आपल्याला दिलेला आहे हायड्रोजनचं किती आहे 4.07 अपॉन मोलार मास किती दिले 1.008. मास ऑफ कार्बन किती दिलेला आहे 24.27 अपॉन त्याचा असणारा मोलार मास दिलाय किती 12. ओके, देन क्लोरीन किती आहे मास क्लोरीनचं दिलेलं आहे 71.65 अपॉन त्याचा असणारा मोलार मास दिलेला आहे 35.45 आहे का नाही 35.45 दिलं आहे. त्याचं जर राऊंडिंग अप आपण करायचं म्हटलं तर 35.5 सुद्धा आपण करू शकतो. ओके, मग आता बानो याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि याचे जर नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी जर फाइंड आउट केले तर या ठिकाणी हायड्रोजनचे असणारे नंबर ऑफ मोल्स किती येतील 4.04. त्या ठिकाणी जर कार्बनचे तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले तर ते किती येतील 2.0225. ओके, आणि जर क्लोरीनचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही फाइंड आउट केले तर ते किती येतील 2.021 एवढे काय येतील त्याचे नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी येतील. मग आता बाळांनो काय करायचं आता आपण नंबर ऑफ मोल्स तिसऱ्या स्टेपमध्ये फाइंड आउट केले. ओके, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं पर्सेंटेजचे टोटल ॲटमचं जे पर्सेंटेज आहे ते 100 येते का पाहिलं आलं ठीक आहे. आलं नसतं तर रिमेनिंग पार्ट कशाचा असतो ऑक्सिजनचा असतो. सेकंडमध्ये काय केलं पर्सेंटेजचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये केलं. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतो कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी आपण काय करतो कॅल्क्युलेट करतो कसे मास अपॉन मोलार मास इच ॲटमचे. ओके, मग आता चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ॲटॉमिक रेशो आपल्याला काढायचा आहे. स्टेप फोर्थ काय करायचं आहे कॅल्क्युलेट ॲटॉमिक रेशो. ओके, ॲटॉमिक रेशो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट आपल्याला करायचा आहे.
मग बाळांनो, ज्यावेळेस आपण ॲटॉमिक रेशो कॅल्क्युलेट आपण करतो किंवा ॲटॉमिक रेशो ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो तर मोल रेशो ऑफ ईच ॲटम, मोल रेशो, त्या आपण जे नंबर ऑफ मोल्स काढले त्याचा मोल रेशो म्हणजे हा झाला मोल रेशो, म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ मोल्सच घ्यायचे अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो, स्मॉलेस्ट मोल रेशो. ओके, बघा ॲटॉमिक रेशो काढताना ॲटॉमिक रेशो कसा काढायचा ईच ॲटमचा, तर जो आपण नंबर ऑफ मोल्स काढलेत त्याच्या भागिले जो सर्वात स्मॉलेस्ट मोल रेशो आला किंवा नंबर ऑफ मोल्स आलेत. आता या तिन्हीमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, ही आहे 2.021 आहे का नाही, इथं कन्फ्युजन करायचं नाही, ही 2.022 आहे आणि ही किती आहे 2.021 आहे, म्हणजे स्मॉलेस्ट कोणती झाली ही. ॲटॉमिक रेशो काढताना काय करायचं, ईच ॲटमचा समजा आता हायड्रोजनचा आपल्याला ॲटॉमिक रेशो काढायचा आहे तर त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आलेत त्याच्या भागिले स्मॉलेस्ट मोल रेशो आलेला हा. कार्बनचं ॲटॉमिक रेशो काढायचा आहे मोल नंबर ऑफ मोल्स अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो. अशा पद्धतीनं काय करायचं ॲटॉमिक रेशो त्या ठिकाणी काढून घ्यायचा. लक्षात येते का बघा, आणखी एकदा ऐका. ॲटॉमिक रेशो कसा काढायचा, जो आपण नंबर ऑफ मोल्स काढलेत त्याला जे स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स आलेत त्यांना काय करायचं भागायचं, म्हणजेच मोल रेशो ऑफ ईच ॲटम अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो. लक्षात येते. मग समजा आता आपल्याला ॲटॉमिक रेशो काढायचा कशाचा, ॲटॉमिक रेशो ऑफ हायड्रोजन, ॲटॉमिक रेशो ऑफ हायड्रोजन. बघा लक्ष द्या, ॲटॉमिक रेशो ऑफ हायड्रोजन कसा काढायचा म्हणतोय, मोल रेशो ऑफ ईच ॲटम, म्हणजे पर्टिक्युलर त्या मोल रेशो ऑफ ईच ॲटम अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो. मग आता मोल रेशो ऑफ ईच ॲटम, कोणता ॲटम आपला हायड्रोजन किती आहे 4.04 मोल रेशो 4.04 भागिले स्मॉलेस्ट मोल रेशो किती आहे तिन्हीपैकी हा स्मॉलेस्ट मोल रेशो आहे, मग त्यांना भागायचं 2.021. ओके, मग ह्याची जर तुम्ही हा जर भागाकार केला तर तो किती येतोय समथिंग 1.99 येतोय, म्हणजेच तो किती येतोय 2 एवढा येतोय. ओके 2. तसंच जर ॲटॉमिक रेशो ऑफ कार्बनचा काढला, कार्बन इज इक्वल टू मोल रेशो ऑफ ईच ॲटम म्हणजे कार्बनचा किती आहे 2.0225 अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो किती आहे 2.021. ते किती येणार आहे ॲटॉमिक रेशो ऑफ कार्बनचा जर तुम्ही बघितला तर तो किती येणार आहे 1.001 समथिंग येईल, म्हणजे तो राऊंड ऑफ आपण किती लिहितो 1 लिहितो. तसंच ॲटॉमिक रेशो ऑफ क्लोरीन किती आहे 2.021 आहे अपॉन स्मॉलेस्ट तोच आहे. ओके, म्हणजे तो सुद्धा किती येणार आहे 1च येणार आहे. आलीपर्यंत लक्षात. स्टेप चौथ्यामध्ये काय केलं आपण ॲटॉमिक रेशो काढला. ओके, नंबर ऑफ मोल्स किंवा मोल रेशो ऑफ ईच ॲटम अपॉन स्मॉलेस्ट मोल रेशो घेतला, त्या पद्धतीनं काय केलं ॲटॉमिक रेशो ऑफ ईच ॲटम काढले. काढल्यानंतर आता काय करायचं पुढच्या स्टेपमध्ये स्टेप 5. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो बाळांनो, जो आपला नंबर आलेत आहे का नाही, म्हणजे जो ॲटॉमिक रेशो काढलेत राईट नंबर, हे जे नंबर आलेत 2, 1, 1, राईट दिस नंबर आफ्टर दी सिम्बॉल. ओके, आफ्टर दी सिम्बॉल ऑफ ईच ॲटम, प्रत्येक ॲटमच्या पुढे ते सिम्बॉल लिहून टाकायचे. इट गिव्स इम्पेरिकल फॉर्म्युला. लक्षात येते. राईट दी नंबर. ओके, हे जे नंबर आहेत राईट नंबर आफ्टर symbol of each atom. It gives empirical formula. ओके, हे जर नंबर त्या सिम्बॉलच्या पुढे दिले की काय मिळतो आपल्याला त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला. कसा आता बघा, हायड्रोजन किती आहे 2, कार्बन 1, क्लोरीन 1, म्हणजेच काय येणार आहे हा कार्बन हायड्रोजन
क्लोरीन. ओके, कार्बन किती आहे? एकच आहे. ओके 1. क्लोरीन किती आहे? एकच आहे. ओके, आणि हायड्रोजन किती आहे? 2. म्हणजेच काय झालं इम्पिरिकल फॉर्म्युला CH2. कार्बन एकच आहे, लिहिलं त्याच्या पुढे 1, काही लिहायची गरज नाही, एक आहे म्हणल्यावर. क्लोरीन किती आहे? एकच आहे, लिहायची गरज नाही. हायड्रोजन किती आहे? 2 आहेत, म्हणून H2. म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला काय आला आपला? CH2Cl. CH2Cl हा काय आला आपला? इम्पेरिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी आला. आता पुढच्या स्टेप्स आपण बघूया. अगोदर काय करा, आता याचा स्क्रीनशॉट घ्या छानपैकी आणि मग इकडं पुढच्या स्टेप्स आपण घेऊ. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता याच्या पुढं आता आपल्याला इथपर्यंतच विचारलं, इम्पेरिकल फॉर्म्युला आपल्याला विचारलंय बरोबर, पण तरी सुद्धा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आपण याच्यावरून काढू. कसा काढायचा बघा. ह्या स्टेप्स छानपैकी हे व्यवस्थित लिहून घ्या बाळांनो. पुस्तकामध्ये एकदम किचकट आहे, छान सुटसुटीत. कोणताही प्रॉब्लेम आला तरी असाच ह्याच स्टेपनी सोडवायचा. ओके, हे छानपैकी लिहून घ्या. आता पुढच्या स्टेप्स आता बघूया आपण. आता नेक्स्ट स्टेप आहे बाळांनो बघा, 6वी स्टेप. काय करायचं या स्टेपमध्ये? स्टेप 6. 6व्या स्टेपमध्ये बाळांनो काय करायचं आता? राईट मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आपल्याला काय करायचं आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे का नाही? मग हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे? फ्रॉम इम्पिरिकल फॉर्म्युला मास, जे इम्पिरिकल फॉर्म्युला मास आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं? पर्टिक्युलर त्या ठिकाणी ते मासेस टाकायचे आणि ते मास कॅल्क्युलेट करायचं. फ्रॉम इम्पिरिकल फॉर्म्युला मास अँड मोलार मास. ओके, अँड मोलार मास याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला? एन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा. कशासाठी? मॉलिक्युलर फॉर्म्युलासाठी. म्हणजेच काय? कॅल्क्युलेट फॅक्टर एन. हा एन फॅक्टर काढायचा आहे. आणि हा जो एन फॅक्टर आहे हा कसा काढतो आपण? एन इज इक्वल टू दोन्ही मधला असणारा जो आपला रेशो आहे तो आपण घेतो. मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास दॅट इज मोलार मास किंवा डायरेक्ट मॉलिक्युलर मास म्हणून. मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. ओके, मग आता या ठिकाणी मॉलिक्युलर मास आपल्याला किती दिलेला आहे? दिला इट्स मोलार मास 98.96. ओके, आता काय करायचं आहे? इम्पेरिकल फॉर्म्युला मास जे आहे ते इम्पेरिकल फॉर्म्युला मास आपलं कॅल्क्युलेट करायचं. इम्पेरिकल फॉर्म्युला मास त्या ॲटमचे त्याच्यामध्ये जर तुम्ही ते वेट टाकल्यानंतर याचं जे वेट येणार आहे ते किती येणार आहे? 49.48 एवढं त्या ठिकाणी ते वेट येते. इम्पेरिकल फॉर्म्युला मास जर तुम्ही काढलं तर ते 49.48 एवढं त्या ठिकाणी येते. मग बाळांनो हे जर तुम्ही भागाकार केला तर हा भागाकार येतो 2 एवढा येतो 2. ओके, हा झाला आपला फॅक्टर एन. म्हणजे एन इज इक्वल टू किती आलं? एन इज इक्वल टू 2. आणि मग त्याच्यावरून आता आपण काय करू शकतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी आपण काय फॉर्म्युला यूज करतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. मग बघा एन फॅक्टर किती आलाय? 2 आलाय. गुणुले इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे? CH2Cl. करायचा गुणाकार 2 इंटू C2, 2 इंटू H2 H4, 2 इंटू Cl Cl2. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला आपला? C2H4Cl2. अशा पद्धतीने आपण काय करतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. लक्षात आलं? छानपैकी स्टेप्स आपण पाहिलेत. हे सुद्धा नंतर आता लास्टला स्क्रीनशॉट घ्या आणि अशा पद्धतीनंच सर्व एक्झाम्पल्स छानपैकी सोडवायची. तर याच्यामध्ये आता या लास्ट 6व्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं? तर
इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा, त्याच्यासाठी अगोदर एन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा. एन फॅक्टर कॅल्क्युलेट करताना मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला मास घ्यायचं, एन फॅक्टर काढायचा आणि त्याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढतो, एन इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला, त्याच्यावरून आपण काय करतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतो. छानपैकी सुटसुटीत स्टेप्स आपण पाहिले. या पद्धतीनं एक्झाम्पल्स सोडवायची. काय अडचण असेल तर नंतर विचारा. ओके, थँक्यू.